नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी गणित सराव संच 33 पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरची सर्व सराव संच आपण खूप सोप्या भाषेमध्ये आपल्या चॅनलमध्ये सोडवून दिलेली आहेत. ते जर तुम्ही पाहिली नसतील तर नक्की पहा आणि यापुढची सर्व सराव संच पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 33 सोडवायला सुरुवात करूयात. तर सराव संच 33 मध्ये काय सांगितलं आहे आपल्याला? सराव संच 33 मध्ये आपल्याला बैजिक राशींची बेरीज करायला सांगितलं आहे. बैजिक राशी म्हणजे काय, चले म्हणजे काय, पदे म्हणजे काय हे आपण गेल्या सराव संचमध्ये म्हणजे सराव संच 32 मध्ये पाहिलेलं आहे. आता या सराव संचमध्ये आपण पाहणार आहोत त्याच बैजिक राशींची बेरीज. तर ती कशी करतात हे आपण थोडक्यात माहिती करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला सराव संच 33 सोडवायला सोपे जाईल. तर पहा, इथं एक पदींची बेरीज आहे. तर इथं 3 पेरू व अधिक 4 पेरू म्हणजेच किती, 3 अधिक 4 पेरू आणि 7 पेरू. तसंच उदाहरणात आपल्याला 3x अधिक 4x, इथं चल सेम आहे म्हणून चल आपण कॉमन काढूया आणि 3 अधिक 4 करून 7x हे आपलं उत्तर येतं. पुढं आता द्विपद राशींची बेरीज काय ते पहा. आडवी 2 पद्धती असतात, एक आडवी मांडणी, एक उभी मांडणी. तुम्हाला दोन्ही पद्धती करायची गरज नाही. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ते पद्धत तुम्ही करू शकता. समजलं? आता इथं गणित काय आहे आपलं, 2x अधिक 4y ही एक राशी आहे आणि 3x अधिक 2y ही एक राशी आहे. ही एक बेजिक राशी आहे. तर ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर इथं आपण आडवी मांडणी केली आहे आणि इथं उभी मांडणी केली आहे. एक राशी वरी आणि एक खाली लिहिली आहे आणि या दोघांची बेरीज केली आहे. इथं काहीच करायचं नाही. आपल्याला जी चल सेम सारखी आहे त्या चलांची बेरीज करायची आहे. जसं की इथं 2x आणि 3x, म्हणजे हे इथं पण x कॉमन आहे, इथं पण x कॉमन आहे. त्या दोघांची बेरीज करायची आहे. जसं की इथं कंसातून काढून लगट लिहिलं आहे पहा. 2x आणि 3x आणि हे सारखी चल असलेली 4y आणि 2y बाहेर म्हणजे नंतर लिहिलं आहे, लगट लिहिलं आहे. तर 2x अधिक 3x किती होतं? 2 आणि 3 4 5 5 आणि 4y अधिक 2y किती होतं? 4 5 6y. पहा, इथं x सेम आहे म्हणजे या दोघांची किंमत सारखी असणार आहे. मग आपण जेव्हा गुणाकार या दोघांची बेरीज करून बी केला यासोबत आणि सेपरेटली गुणाकार केला तरी उत्तर एकच येणार आहे. थोडक्यात इथं समजा x ची किंमत 2 आहे आणि आपण असंच काढलं की 2x आणि x ची किंमत 2 घेऊया, म्हणजे 2 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 2. पहा, xच्याच ठिकाणी मी 2 लिहिलं आहे. तर याचं उत्तर काय येतं? वेगवेगळे दोन्ही 4 अधिक 4 त्रिकोण 12 आणि दोघांची बेरीज केलं 12 13 14 15 16 16 येतं की नाही? आता हेच उत्तर आपण इथून 1 मिनिट 3 एक 3 3 दोन्ही 6 येतं इथं, सॉरी. हां, आणि 6 आणि 4 10 येतं. ठीक आहे. तर पहा, हेच उत्तर आपण इथं पण ह्या दोघांची बेरीज करून डायरेक्टली इथून पण काढू शकतो. 5 गुणिले 2 एक्सची किंमत किती घेतली होती आपण? 2. 5 एक 5 5 दुने 10. पहा, माझा तुम्हाला काय सांगायचा हेतू आहे की तुम्ही जर इथं डायरेक्ट बेरीज केली तर तुमची ही किंमत बदलणार आहे का? नाही बदलणार. जे फायनल उत्तर येणार आहे ते सेम येणार आहे. तसंच इथं पहा, उभी मांडणीनुसार इथं बेरीज करा. एकाखाली एक मांडला आहे. एक्स ह्या एक्स चल एकाखाली एक मांडलं आणि वाय चल एकाखाली एक. आता 2 अधिक 3 5 आणि 4 अधिक 2 6 अशी आपल्याला बेरीज करायची आहे. इथं सजातीय पदांची बेरीज आहे. आता इथं पहा, सजातीय पदांची बेरीज कशी करायची. उभी मांडणी केली आहे. इथं अगोदर उभी मांडणीद्वारे पाहूया. 9x वर्ग अधिक 9x वर्ग सॉरी 9x वर्ग y वर्ग वजा 7xy आणि इथं पण 3x वर्ग y वर्ग अधिक 4xy ही आपली पदं आहेत, त्यांची बेरीज केली आहे. आता इथं पण xy आहे, इथं पण xy आहे आणि दोघांचा पण वर्ग आहे. इथं पण आपण बेरीज करू शकतो डायरेक्ट. हो, तर 9 अधिक 3 12 12x वर्ग y वर्ग आणि इथं वजाबाकी आहे पहा. इथं वजाबाकी आहे, इथं बेरीज आहे आणि दोघांची आपण बेरीज करत आहोत.
आणि तर बेरीज करत आहोत म्हणजे हे इथलं चिन्ह बदलतं का नाही, इथलं बदलतं का नाही. तर बेरीज करताना आपले इथले खाली चिन्ह बदलत नसतात. जर आपण वजाबाकी केली असती तर इथं अधिक असतं तर इथं वजा झालं असतं, इथं वजा असतं तर इथं अधिक झालं असतं. कारण त्या बेरजेच्या चिन्हासोबत अगोदर या चिन्हांचा गुणाकार झाला असता. तर इथं अधिक आहे, इथं पण अधिक, इथं पण अधिकच राहणार. तर इथं पहा वजाबाकी आहे इथं आणि इथं बेरीज आहे. तर या दोघांची काय होणार आता बेरीज नाही होणार, वजाबाकी होणार. म्हणजे 7 मधून 4 गेले किती राहिले 3xy. तसंच इथं केलेलं आहे. इथं कंसातलं बाहेर काढल्यावर इथं 9x वर्ग वाय वर्ग हे सगळं लिहून घेतलं आहे कंसाच्या बाहेर जसंच्या तसं. आणि नंतर एक चल असलेली पद लिहून घेतली आहे डबल कंसामध्ये. आणि पहा इथं ह्या दोघांची बेरीज केली आणि इथं अधिक वजा आहे वजाच राहतं आणि इथं अधिक अधिक आहे अधिकच राहतं. मग या दोघांचे वजा अधिकचं चिन्ह वजा होतं आणि वजाबाकी होते. हे तुम्हाला समजलं. आता सरळ संच 30 सॉरी 33 मधून आणखीन तुम्हाला हे सगळं चिन्हाचं वगैरे जे काही तुम्हाला कन्फ्युजन होत आहे ते होणार नाही आपण जेव्हा सराव संच 33 सोडवेल. चला तर मग सराव संच 33 सोडवूया. गणित क्रमांक 1 9p अधिक 16q आणि 13p अधिक 2q या दोघांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर आपण आडव्या मांडणीनुसार करूया का उभ्या मांडणीनुसार. अगोदर आपण आडव्या मांडणीनुसार आणि उभ्या मांडणीनुसार दोन्ही मांडणीनुसार दोन्ही पद्धतीमध्ये करूया. 9 अगोदर मी आडव्या मांडणीत करते 9p अधिक 16q ही आपली उकल आहे. आणि ह्या दोघांची आपल्याला काय करायचे आहे बेरीज. तर बेरजेचं चिन्ह लिहून घ्या दोघांच्यामध्ये 2q. तर आता याला आपल्याला कंसातून काढायचं आहे. तर कसं काढणार 9p अधिक घेऊया हे आणि 13p एक चलाची एका साईडला लिहूया. नंतर बेरजेचं चिन्ह अधिक 16q आणि हे अधिक 2q हे समजलं. आता 9p अधिक 13p किती होतं पहा. तर इथं 22p येतं अधिक 16 आणि 2 किती होतं पहा 16 17 18 18q. तर हे आपली बेरीज झाली आहे. हे तुम्हाला समजलं. आता इथंच साईडला आपण उभी मांडणीनुसार करून घेऊया. पहा इथं आपण असं डॉट डॉट डॉटची एक लाईन ओढली. आता उभी मांडणी म्हणजे काहीच नाही. उभी मांडणी करून घ्यायची आहे 9p अधिक 16q आणि सेम पदाखाली सेम जी जल सारखी आहे ती एकाखाली एक लिहून घ्यायची आहे 13p अधिक 2q. आणि आता बेरीज करायची आहे सिंपल आहे. तर 9p अधिक 13p किती होतं 22p अधिक 16 17 18 18q झालं उत्तर. तर तुम्हाला जे सोपं वाटतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. पहा इथं आता आपल्याला 2a अधिक 6b अधिक 8c याची बेरीज याच्यासोबत 16a अधिक 13c अधिक 18b ह्याच्यासोबत करायची आहे. तर पहा उभी मांडणी करणं तुम्हाला सोपं आहे, सोपं जाईल तुम्हाला. मी आडव्या मांडणीनुसार तुम्हाला करून दाखवते. समजलं. 2a अधिक 6b अधिक 8c याला कंसामध्ये टाकलं. या दोघांची आपल्याला काय करायची आहे बेरीज. तर मधात बेरजेचं चिन्ह लिहिलं. आता पुढचं जे गणित दिलं आहे ते लिहून घेतलं. 16a अधिक 13c अधिक 18b याची आपल्याला दोघांची बेरीज करायची आहे. तर तुम्हाला आता मी एक सांगू का इथं तुम्ही जर हे चल सारखी चल एकीकडनं लिहिता डायरेक्ट इथून चलांची बेरीज केली तरी चालतं. पण आपण ते करूया म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तर इथं 2a आता इथलं आता ह्या पण एचं चिन्ह कोणतं आहे पहा. मध्ये अधिक बाहेर अधिक या दोघांचा गुणाकार अधिक अधिक अधिकच होतो. अधिक 16a. आता दुसरं पद ह्याचं चिन्ह अधिक आहे तसंच अधिक सहित 6b. आता इकडं बीचं कोणतं आहे 18 आहे. तर अधिक 18b करा. पहा इथं जे पण चिन्ह देईल या चिन्हाचं या कंसाच्या बाहेरचं जे चिन्ह आहे त्यासोबत गुणाकार करून चिन्ह घ्यायचं आहे. इथं अधिक आहे इथं अधिक आहे. अधिक अधिकचा गुणाकार काय येतो अधिक येतो. पुढे पहा हे गुणाकार चिन्हांचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी हे आपण पाहिलेलं आहे. तुम्ही पाहिलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला हे चिन्हांचं कन्फ्युजन होणार नाही. तसं तर मी तुम्हाला या सराव संचमध्ये सांगणारच आहे तुम्हाला सोपं जाईल. चला आता कोणतं चल राहिलं सीचं राहिलं. आता इथं अधिकचं चिन्ह आहे 8c घ्या जसं तसं. आता इथं अधिकचं आहे इथं पण अधिक 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 अधिकच होतं.
13C. बेरीज करा. आता एच्या चला सेम असलेल्या चलांची बेरीज करा. 16 17 18A अधिक 18 19 20 21 22 23 24 24B अधिक 8C अधिक 13C 21C. हे आपली बेरीज आली. समजलं? सोपं आहे ना मुलांनो? पुढचं गणित पाहूया. 13x वर्ग वजा 12y वर्ग ही एक राशी दिली आहे आपल्याला, अधिक 6x वर्ग वजा 8y वर्ग. पहा, आता इथं तुम्हाला चिन्ह समजण्याची गरज आहे का, कारण इथं आता वजा हे चिन्ह आलं आहे. तर आता इथं पहा, तुम्हाला समान चल असलेली पदे लिहून घ्या एका साईडला. इथं अधिकचं चिन्ह आहे, तर इथं बाहेर कांत चिन्ह नाही, म्हणजे इथं अधिकच असतं, तर हे चिन्ह बदलत नसतं. 13x वर्ग म्हणजे हे अधिक 13x वर्गच राहणार असतं. आता इकडचं अधिक आहे, इथं पण मध्ये पण कोणतं चिन्ह नाही म्हणजे अधिक आहे, तर ती पण अधिकच राहणार. अधिक 6x वर्ग हे तर झालं x चलांचं. आता पहा, इथं y आहे, yचं काय आहे, वजामध्ये आहे, तर हे जसंच्या तसं उचलून आपल्याला इथं लिहायचं आहे. 12y वर्ग. पहा, इथं कोणतं चिन्ह नाही, म्हणजे इथं असं अधिकचं चिन्ह आहे, आणि अधिक आणि गुणाकाराच्या बाहेर ही कंसाच्या बाहेरची काही संख्या असते, त्यामध्ये मधल्या संख्यासोबत त्याचा गुणाकार असतो. आणि जर दोन चिन्ह वेगवेगळे असतील तर त्या चिन्हांचा गुणाकार काय येतो, वजा येतो. आणि दोन चिन्ह सारखे असतील तर त्या चिन्हांचा गुणाकार काय येतो, अधिक येतो. तर पहा, इथं वजा 12y वर्ग लिहिलं. आता पुढे अधिक आहे इथं चिन्ह, आणि कंसाच्या आत वजा चिन्ह आहे. या दोघांचा गुणाकार काय येणार, तर या दोघांचा गुणाकार हे भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येत असतो, तर वजा 8y वर्ग. तर पहा, हे इथं आपण कंसाच्या बाहेर हे येणार आहे. तर आणि इथं पण वजा असतं आणि इथं पण वजा असतं, तर इथं अधिक आलं असतं. इथं पण अधिक असतं, इथं अधिक आलं असतं. तर इथं वजा, इथं अधिक असतं, तर वजा आलं असतं. कारण दोन चिन्ह वेगवेगळी असली तर नेहमी वजा येतं, आणि दोन चिन्ह सारखे असतील तर बेरीज येतं. समजलं? अधिकचं चिन्ह येतं. तर आता याची बेरीज करा. 13x वर्ग 6x वर्ग काय येतं पहा. 13 आणि 6 पहा, बेरीज करा. 13 14 15 16 17 18 19 19x वर्ग. आता पुढे पहा, इथं इथं पण वजा आहे, इथं पण वजा आहे. वजा वजाची काय होते, बेरीज होत असते. आणि चिन्हाला, आणि जे उत्तर येतं आपल्याला त्याचं चिन्ह काय येतं, मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणजे इथं मोठी संख्या 12y आहे, तर त्याचं चिन्ह उत्तरात येत असतं. आणि या दोघांची बेरीज होत असते. 12 अधिक 8 20y वर्ग हे उत्तर येतं. पहा, वजाबाकीमध्ये वजाबाकी बेरीज ह्या क्रियामध्ये काय होतं पहा. दोन जर चिन्ह सारखे असतील तर त्याची बेरीज होते, आणि वेगवेगळे असतील तर त्याची वजाबाकी होते. हे तुम्हाला समजतं. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह आपण उत्तराला देत असतो. समजलं? पुढचं गणित पाहूया. आता ह्या काहीच करायचं नाही. पहिली स्टेप आपल्याला या दोघाला कंसामध्ये टाकायचं. 17a वर्ग b वर्ग अधिक 16c कंस घेतला, अधिक घेतलं, अधिक आपल्याला बेरीज करायची आहे. 28c वजा 28a वर्ग b वर्ग. काहीच करायचं नाही, जसं आहे तसं कंसामध्ये दोन्ही पण टाकायचं आहे, दोन्ही पण राशी, आणि आपल्याला आता सोडवायचं आहे. तर आता इथं 17a वर्ग आहे, 17a वर्ग b वर्ग हे जसेच्या तसं लिहून घ्यायचं. 17a वर्ग आणि बी वर्ग. आता ह्या सेम चल असलेली पुढची राशी या दुसऱ्या गणितातली दुसऱ्या संख्येतली राशी शोधायची. इथं पहा, 28a वर्ग बी वर्ग इथं आहे, तर हे इथं बेरीज आहे, इथं वजाबाकी आहे, तर भिन्न चिन्ह आहेत, म्हणजे याची काय होते, याचा गुणाकार, भिन्न चिन्हांचा गुणाकार काय येतो, वजा येतो. तर इथं वजा चिन्ह घ्यायचं, आणि 28a वर्ग बी वर्ग जशास तसं लिहून घ्यायचं. आणि पुढचं पद घ्या, अधिक 16c. आता इथं पण अधिक आहे, इथं मध्ये पण अधिक आहे, अधिकच होतं 28c. तर पहा, आता या दोघांची इथं वजा आहे, इथं कोणतं चिन्ह आहे, म्हणजे इथं अधिकचं चिन्ह असतं, आणि अधिक वजा काय होतं, वजाबाकी होते. आणि मोठी संख्या 28 आहे, मग आपल्या उत्तराला वजा चिन्ह येणार, मोठ्या संख्येचं चिन्ह, आणि या दोघांची वजाबाकी होणार. 28 वजा 17 किती होतं पहा. तर इथं काय येतं, 11a वर्ग बी वर्ग. 28 मधून 17 गेले, 11 राहिले. आता इथं अधिक अधिक दोघाला पण चिन्ह आहे, मग अधिक चिन्ह लिहून घ्या. अधिक 16 वजा 28 किती येतं पहा, 12c. हे आपलं उत्तर आलं.
सॉरी सॉरी इथं चुकलं आपलं. 16 आणि 28 यामध्ये बेरीज होणार. आता इथं आपण वजाबाकी केली लगेच इथं फ्लोमध्ये आपण वजाबाकीच करून घेतली. तर इथं पहा इथं बेरीज होते 16 आणि अधिक 28 44C होतं पहा. 44C हे आपलं उत्तर येतं. आता इथं पहा, ह्या गणितात थोडंफार आपल्याला वेगळं दिलं आहे, पण घाबरायची काहीच गरज नाही. खूप सोपं आहे. पहा, इथं नेहमीप्रमाणे अगोदर दोन्ही संख्येला, दोन्ही पदांना आपल्याला सॉरी राशींना आपल्याला कंसामध्ये टाकायचं आहे. इथं काय दिलं आहे? पहिल्यांदा 3y वर्ग वजा 10y अधिक 16 आणि इथं पुढं आपल्याला बेरीज करायची आहे. अधिकचं चिन्ह द्या आणि पुढचं पद राशी लिहा 2y वजा 7. इथं पहा, तुम्हाला काय दिसत आहे? इथं आपल्याला एकच चल दिला आहे. तर आपण ते चल एका साईडला लिहून घेऊया. 3y वर्ग वजा 10y हे तर आपण लिहिलं जसंच तसं. आता पुढचं इथं बेरजेचं चिन्ह इथं पण बेरजेचं म्हणजे इथं बेरीजच आहे. इथं 2y आणि हे जी संख्या दिली आहे आपल्याला ती जशाच तशी लिहून घ्या. अधिक 16 आणि इथं अधिक इथं मध्ये वजा तर इथं वजा येतं वजा 7. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं? आता इथं 3y वर्ग आहे. तर 3y वर्ग तुम्ही जशाच तसे ठेवा. ह्या आणि पुढं या दोघाचं काय होतं पहा. y वर्ग आहे आणि इथं फक्त y आहे. तर यासोबत आपण काही बेरीज होत नाही हां. समजलं तुम्हाला? इथं वर्ग आहे. समजलं? होते पण आपण अगोदर इथं वर्ग नाही, इथं घातांक समान आहे. या दोघांचा अगोदर करूया. तर पहिल्यांदा तर इथं वजा आहे, इथं अधिक आहे. या दोघांचं काय होतं? वजाबाकी होते. तर 10 हे मोठी संख्या आहे म्हणजे इथं उत्तराला वजा चिन्ह येणार मोठ्या संख्येचं. 10 वजा 2 किती होतं पहा. 10 वजा 2 8y. 8y हे उत्तर आलं आणि इथं अधिक 16 मधून 7 गेले किती राहतात पहा 9. हे आपलं इथपर्यंत आलं. आता पहा मुलांनो, इथं 3y वर्ग आहे आणि इथं वजा 8y आहे. तर या दोघांचा घातांक समान आहे का? नाही. तर इथं आपण काहीच करायचं नाही. पुढे सोडवायचं नाही. इथपर्यंतच आपलं उत्तर आलं. 3y वर्ग वजा 8y अधिक 9. इथं आपण ह्या दोघांसोबत ह्याची पण बेरीज वजाबाकी का केली नाही? तर कारण याचा घातांक 2 आहे आणि याचा 1 आहे. मग आपण इथपर्यंतच थांबायचं आहे. पुढे आपल्याला येतं घातांकाची बेरीज करायला, पण आपण हे तुम्ही इथपर्यंत केलं तरी तुम्हाला चालेल. एवढंच तुमचं उत्तर येतं. समजलं? पुढचं गणित पाहूया. यामध्ये पण सेम आहे. एकच चल आहे. तर अगोदर तर यांना सगळ्या दोन्ही राशींना कंसामध्ये टाकूया आणि पुढची राशी अधिक बेरीज करायची आहे म्हणून बेरीज चिन्ह 7y वर्ग अधिक 8. आता पहा काय होतं, तर ही 3y तसेच तसं बाहेर वजा म्हणजे या समजा हे मग बाहेरचं अधिक वजा करण्यापेक्षा पहिल्यांदा जो कंस आहे त्या कंसातल्या प्रत्येक संख्येचं चिन्ह बदलत नाही. समजलं? वजा 3y वर्ग जसेच तसं लिहून घ्या आणि पुढे 3 वर्ग आहे का इकडं पण आहे. तर इथं अधिक आहे, मध्ये पण अधिक आहे. अधिक होतं 7y वर्ग. आता 10y हे एकदाच आहे. जसं तसं लिहून घ्या. इकडं आहे का वाय चलाचं? नाही. तर वजा हे वजा 16 जशास तसं लिहून घ्या आणि हे अधिक 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 8 जशास तसं. आता इथं बेरीज वजाबाकीचे काय होतं ते करून घ्या अगोदर. 3y वर्ग अधिक 7y ह्या दोघांचा घातांक पाया सेम आहे. तर यांची आपण बेरीज वजाबाकी करू शकतो, करू शकतो. तर इथं वजा आहे, इथं अधिक आहे. अधिक वजाच काय होतं? वजाबाकी होते आणि चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे अधिक येतं. म्हणजे आपण इथं अधिकचं चिन्ह दिलं न दिलं सेमच असतं. काही द्यायची गरज नसते. तर 7y वर्ग वजा 3y किती येतं पहा. तर इथं येतं 4y वर्ग अधिक 4y वर्ग आणि इथं ह्या या इथं पहा एक y या चलाचं म्हणजे घातांक 1 असलेलं दुसरं पद आहे का? नाही. मग जसेच तसं हे लिहायचं आहे अधिक 10y आणि या दोघांची वजाबाकी होते. वजा अधिक म्हणजे वजाबाकी आणि चिन्ह मोठ्या संख्येचं येतं वजा येतं आणि 16 मधून 8 गेले वजा 8 राहिले. तर हे झालं आपलं उत्तर. 4y वर्ग अधिक 10y वजा 8 हे झालं आपलं उत्तर. हे आलं. तर समजा
पहा विद्यार्थी मित्रांनो, अशीच सर्व सराव संच शिकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि आपल्या चॅनलमध्ये इयत्ता 7वी सर्व सराव संच म्हणून एक प्लेलिस्ट आहे, ज्यामध्ये तुमच्या वर्गाचे सर्व सराव संच अवेलेबल आहेत. ते नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.